उचलल्याचं परराष्ट्र विभागानं म्हटलंय। आज सकाळी 10 वाजता छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेणार। राजभवन इथे हा शपथविधी सोहळा पार पडेल। भुजबळांच्या मंत्रिमंडळातील समावेशानं नाशिक जिल्ह्याला आता 4 मंत्रिपदं मिळणार। छगन भुजबळांच्या एंट्रीनं नाशिक पालकमंत्री पदाची स्पर्धा वाढली। गिरीश महाजन, दादा भुसे आणि आता भुजबळ प्रबळ दावेदार। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पदाचा निर्णयाकडे राज्याचं लक्ष। नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सक्रिय। गडकरी, बावनकुळेंची महानगरपालिका अधिकाऱ्यांशी बैठकीला भाजपचे अन्य आमदार आणि पदाधिकारी उपस्थित। पालकमंत्री म्हणून अजित पवारांनी बीड जिल्ह्याला भरघोस निधी दिला। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर खासदार बजरंग सोनवणेंकडून अजित पवारांचं कौतुक। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी भावना घाणेकर यांची नियुक्ती। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नियुक्तीचं पत्र दिलं। मंत्री जयकुमार गोरे राज्याकडे लक्ष न देता फक्त आपल्या भागात राहून कुरघोडी करण्याचं काम करतायत। आमदार रोहित पवारांची गोरेंवर टीका। नांदेडमध्ये शेतकरी मेळाव्यातून सरकारवर जोरदार टीका। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीला पैसे नाहीत, मग आमदार खासदारांचा पगार कसा थांबत नाही? रविकांत तुपकर यांचा सरकारला सवाल। राज्यात अवेळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी, किसान सभेची मागणी। खासदार निलेश लंकेंनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मंजूर झालेलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शहर परिसरातच व्हावं यासाठी निवेदन दिलं। सह्याद्री सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक संपन्न। सह्याद्री परिवार पॅनलचा दणदणीत विजय। देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय अमित चव्हाणांच्या पॅनलनं पुरुषोत्तम माने यांच्या सहकार पॅनलवरती 13-0 असा विजय मिळवला। राज्यात लवकरच पार्किंग पॉलिसी लागू होणार। मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। ज्याच्याकडे पार्किंगची निश्चित जागा असेल त्यालाच वाहन नोंदणी करता येईल। परिवहन विभागाची भूमिका। बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाची आमदार आदित्य ठाकरेंकडून पाहणी। शासनाकडून अनेकदा खोटी आश्वासनं, मात्र लवकरात लवकर काम पूर्ण व्हावं यासाठी आमचं सहकार्य। आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। खासदार नरेश म्हस्केंनी भाईंदर स्टेशनवरच्या विकास कामांचा आढावा घेतला। लवकरात लवकर ही कामं पूर्ण कशी होतील यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली। वसई विरार महापालिकेतील नगररचना विभागातील वादग्रस्त उपायुक्त वाय.एस. रेड्डी यांचं निलंबन। भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असल्यानं आयुक्तांनी कारवाई केली। ठाण्याच्या काही भागामध्ये उद्या पाणीपुरवठा बंद राहील। सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत दुरुस्तीच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती। शासकीय तंत्रनिकेतनाच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी आजपासून प्रवेश प्रक्रिया। अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं आवाहन। जगभरात कोरोनाची वाढती संख्या बघता मुंबई महापालिका प्रशासन सज्ज। रुग्णालयांमध्ये विशेष बेड्सची सोय केली। भारतातली कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात। आरोग्य सेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये एकूण 53 कोरोनाबाधित रुग्ण, मात्र घाबरण्याचं कारण नसून योग्य ती खबरदारी घेण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन। मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोनाचा रुग्ण। पुण्यातील एका रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या 87 वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची लागण। आरोग्य कर्मचाऱ्यांकडून काळजी घेण्याच्या सूचना। हाँगकाँग, सिंगापूर, थायलंडमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ। हाँगकाँगमध्ये गेल्या 10 आठवड्यात कोविडच्या रुग्णांमध्ये 30 पट वाढ, तर सिंगापूरमध्ये एका आठवड्यात रुग्णसंख्या सुमारे 30% वाढली। अभिनेत्री शिल्पा शिरोडकर कोविड पॉझिटिव्ह। सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली। सगळ्यांना मास्क घालून सतर्क राहण्याचं शिल्पाचं आवाहन। हैदराबादच्या फलंदाज ट्रॅव्हिस हेडला कोरोनाची लागण। सनरायझर्स हैदराबाद संघाचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांची माहिती। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आज आणि उद्या जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा। राज्याच्या अनेक भागात ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारे वाहणार असल्यानं वादळी सरी बरसण्याचाही अंदाज। हिंगोली शहरात ढगफुटीसारखा पाऊस। शहरातल्या रस्त्यांवर पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ। ग्रामीण भागातही पावसानं हजेरी लावल्यानं पिकांचं मोठं नुकसान। हिंगोलीमध्ये नाले सफाईच्या कामात दिरंगाई। तुफान पावसानंतर नाल्यातलं पाणी रस्त्यावर आल्यानं नागरिकांचे हाल। हिंगोली शहरामध्ये ढगफुटीसारखा पाऊस। संत नामदेव हळद मार्केट यार्डमध्ये हळद भिजली। लिलाव होऊनही व्यापाऱ्यांनी हळद मोजून न घेतल्यानं हळद भिजल्याचा शेतकऱ्यांचा आरोप।
वर्ध्याच्या आर्वी तालुक्यातील चिंचोली गावाला वादळाचा तडाखा, 7 ते 8 घरांवरचं छप्पर उडाल्यानं मोठं नुकसान, भरपाई देण्याची गावकऱ्यांची मागणी. नाशिकमध्येही पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ, शहरातल्या अनेक भागात पावसामुळे वाहतूक कोंडी. अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, दुकानांचे पत्रेही उडाले, झाडांचीही मोठी पडझड. रायगडच्या माणगावमध्ये पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ, रायगड जिल्ह्याला पुढील 2 दिवस येलो अलर्ट. जालन्यामध्ये वीज कोसळल्यानं 2 तरुणांचा मृत्यू, शेतात काम करत असताना ही घटना घडली. वीज कोसळल्यानं जालन्यामध्ये 2 दिवसात 4 जणांचा मृत्यू. नवी मुंबईत पावसामुळे रस्त्यावरून एसटी बस घसरून खारघर ब्रिजवरच्या दुभाजकाला धडकली, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. गडचिरोलीत अहिरी सिरोंचा मार्गावरती धावत्या एसटी बसचे ब्रेक फेल, चालकाच्या प्रसंगावधानामुळे 81 प्रवासी थोडक्यात बचावले. मोडकळीला आलेल्या बसमुळे हा प्रकार घडल्याचा प्रवाशांचा आरोप. घाटकोपरमध्ये नाल्यात पडलेल्या मुलीला तरुणानं वाचवलं, पण स्वतःचा जीव गमावला. शहाजाद शेख याचा बुडून मृत्यू, परिसरात हळहळ व्यक्त. बोरिवली मेट्रो स्थानक ते एक्सर मेट्रो स्थानकादरम्यानच्या रस्त्यावर मोठा खड्डा पडला. अचानक मोठा खड्डा पडल्यानं वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. नाशिकच्या मालेगावमध्ये मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेल्या तरुणाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ. धारधार शस्त्राचा वार करून हत्या केल्याचं तपासात उघड. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू आहे. भंडारामध्ये एका तरुणाकडून 16 वर्षीय मुलीवर अत्याचार, खासगी फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत अत्याचार केला. भंडारा पोलिसांकडून आरोपीला अटक. लातूरच्या चाकूरमधील घरणी पुलाजवळ दुचाकींचा अपघात, 3घांचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. जखमींवरती चाकूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केट परिसरामध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या 2घांना अटक, 4 लाख किमतीचे अंमली पदार्थही जप्त केले. पुण्याच्या कोंढव्यामध्ये भरधाव इनोव्हानं मुलाला चिरडलं, अपघातामध्ये 13 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू, वाहन चालकाला पोलिसांकडून अटक. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील शरणमाळ घाटात रेड्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात, ट्रक उलटल्यानं 26 रेड्यांचा मृत्यू, चालकही गंभीर जखमी. नवी मुंबईमध्ये बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, खेळता खेळता पाय घसरल्यानं मृत्यू झाल्याची माहिती. जळगावच्या 40गावमध्ये आमदार मंगेश चव्हाणांचा ठिय्या, खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत 3 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचं धरणं आंदोलन, विविध प्रलंबित मागण्यांसाठी सातारा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. नाशिकच्या येवल्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गोरख संत यांचं उपोषण, कांदा खरेदी प्रक्रियेत केलेल्या घोटाळ्याची चौकशी व्हावी या मागणीसह अन्य मागण्यांसाठी उपोषण. गोंदियामध्ये कृषी सेवकांचं आंदोलन, आश्वासन देऊनही मागण्या मान्य न झाल्यानं कृषी सेवक आक्रमक, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार, कृषी सेवकांची भूमिका. मुंबई मराठी पत्रकार संघाचा महेश भोभाटे क्रीडा पत्रकारिता पुरस्कार माझाचे ज्येष्ठ पत्रकार विजय साळवी यांना प्रदान, क्रीडा पत्रकारितेतील उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. मुंबईच्या राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयामध्ये 3 दिवसीय विशेष कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन. यावेळी कला रसिकांसाठी मधुबनी मंडाला पेंटिंग वर्कशॉप तसंच म्युझियम गाईड वॉकचं आयोजन. पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 मे रोजी सिक्कीमचा दौरा करण्याची शक्यता, 50व्या सिक्कीम स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची शक्यता. स्टेट बँक ऑफ इंडियाची एफडीवरील व्याजदरात 0.2% कपात, 16 मे पासून सर्व मुदतपूर्ती कालावधीसाठी कपात लागू. फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला सेबीकडून नोटीस, गीतांजली जेम्स लिमिटेडच्या शेअर्समध्ये इन्सायडर ट्रेडिंग नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल 2.1 कोटी रुपये भरण्याची नोटीस पाठवली, तर 15 दिवसांच्या आत पैसे न दिल्यास मालमत्ता आणि बँक खाती जप्त करण्याचा इशारा. कान्स रेड कार्पेटवरती उर्वशीचा ड्रेस फाटला, फाटलेल्या ड्रेसमुळे उर्वशी रौतेला सोशल मीडियावर ट्रोल. हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सला स्पर्धेबाहेर केलं, लखनौच्या मैदानावर झालेल्या सामन्यामध्ये हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सना सहज पराभव. चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये आज सामना, आजचा सामना रॉयल्ससाठी 2025च्या हंगामातला शेवटचा सामना.
बातम्यांचा वेगवान आढावा